नमस्कार। आज वैशाख कृष्ण सप्तमी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतरच रुग्णालयातून घरी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश। ठाण्यात रात्रीच्या वेळी मद्य विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड आणि नाले सफाईची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतरच रुग्णालयातून घरी सोडावे असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये उपचारानंतर सलग 10 दिवस कोणतीही लक्षणं न दिसल्यास रुग्णाला चाचणी न करता घरी सोडण्यात यावं अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे। मात्र जिल्ह्यातील सर्वच 6 महानगरपालिका क्षेत्रात बहुतांश नागरिक दाटीवाटीच्या जागेत, चाळीत किंवा झोपडपट्टीमध्ये राहतात। त्यामुळे अशा प्रकारे रुग्णांना डिस्चार्ज दिल्यास आणि त्या व्यक्ती संसर्ग असल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। म्हणूनच रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी कोरोना टेस्ट करण्यात यावी आणि कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याशिवाय त्याला अजिबात डिस्चार्ज देऊ नये अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत। ठाणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। ठाणे शहर आणि जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील सर्वाधिक असल्याने एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आलेल्या नव्या नियमावलीमुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं। मात्र जिल्ह्यातील 6 महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या लक्षात घेता रुग्णाला डिस्चार्ज देतानाची नियमांमधील शिथिलता परवडणारी नाही। यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतरच त्याला डिस्चार्ज देण्यात यावा अशा सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि सर्व महापालिका आयुक्तांना दिल्या। ठाण्यातील खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णांकडून अवाच्या सवा पैसे उकळत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला असून अशा रुग्णालयांवर कारवाईची मागणी केली आहे। मध्यमवर्गीय कोरोनाग्रस्त रुग्णांना माफक दरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरवलेले दर ठाण्यातील खाजगी रुग्णालयांनी फेटाळले आहेत। कोरोनाच्या रुग्णाला दररोज किमान 12,500चा भुर्दंड बसत आहे। 9 ते 10 पेशंट असलेल्या कक्षातील एका बेडचा दर 4,500 रुपये, 3,650 रुपयांचे PPE किट आणि मास्क, 2,500 डॉक्टरांची फी यांच्यासह औषधे आणि चाचण्यांसाठी दररोज 12,500 रुपये आकारले जात आहेत। या प्रकाराबद्दल पवार यांनी संताप व्यक्त केला असून पालिका आयुक्तांकडे संबंधित रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे। अमरावतीहून ठाण्यात परतलेल्या एका 71 वर्षांच्या वृद्धाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घोडबंदर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं। ते मध्यमवर्गीय असल्यामुळे सामान्य कक्षाची मागणी केली होती। मात्र कोरोनासाठी केवळ ICU आणि HDO युनिट आहेत,
सामान्य कक्ष अस्तित्वातच नाही असं खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांना हाय डिपेंडन्सी युनिट कक्षात दाखल करण्यात आलं. तेथील रूममध्ये 9 ते 10 रुग्णांना ठेवण्यात आलं असल्याचं त्या रुग्णाचं म्हणणं आहे. तिथे त्यांच्यावर 8 दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. घरी सोडण्यापूर्वी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला, मात्र त्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट करत रुग्णालय प्रशासनाने तब्बल 1 लाखांचं बिल दिलं. स्पेशल अथवा ICUमध्ये दाखल नसतानाही दररोज 12,500 रुपयांप्रमाणे बिल कसं आलं असा या रुग्णाचा सवाल आहे. या रुग्णालयाने बेड चार्जेस, डॉक्टरांची व्हिजिट, PPE किट, मास्क, ॲप्रन, फेस शील्ड आणि सर्व्हिस चार्जेस याचे दररोजचे 11,175 रुपये आकारले, तर उर्वरित रक्कम औषधं आणि चाचण्यांसाठी आकारण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी होरायझन प्राईम, वेदांत आणि कौशल्या रुग्णालयात पिवळे केशरी रेशन कार्ड धारक यांच्यासह मध्यम उत्पन्न गटातील रुग्णाला सवलतीचे दर लागू करण्यास सांगितले होते. त्यानुसार जनरल वॉर्डसाठी प्रतिदिन 4,000 रुपये, ट्विन शेअरिंग रूमसाठी 5,000 रुपये, सिंगल रूमसाठी 7,000 रुपये आणि ICUमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी 10,000 रुपये दर निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी 2,000 रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार होते. मात्र प्रत्यक्षात या आदेशाला रुग्णालय व्यवस्थापनाकडून वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे अवाच्या सवा दर आकारून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी, तसंच सर्व खासगी रुग्णालयांमधील कारभाराची चौकशी करून ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी नारायण पवार यांनी आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पाहणी करून नालेसफाईची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिले आहेत. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. या पाहणीमध्ये त्यांनी नाल्याचा प्रवाह मोकळा करणे, नाल्याची खोली वाढवणे, प्रवाहातील अडथळे दूर करण्याबरोबरच ज्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याची गरज आहे त्या ठिकाणी संरक्षक कठडा बांधण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर पावसाळ्यात पाणी कुठेही साचणार नाही, तसंच पाणी साचणाऱ्या ठिकाणी उच्च क्षमतेच्या पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निपटारा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उथळसर, केव्हिला नाला, हरदास नगर, रुणवाल नगर, थिराणी नाला, वर्तक नगर, मानपाडा येथील सोहम गार्डन नाला, चिराग नगर, नळपाडा आदी नाल्यांची पाहणी केली. कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तयार होत असलेल्या तब्बल 1,000 खाटांच्या रुग्णालयाचं काम जोरात सुरू असून येत्या काही दिवसातच हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे. बाळकुम येथील विस्तीर्ण मैदानावर सध्या या रुग्णालयाचं काम युद्धपातळीवर सुरू असून ठाणे महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण
आणि MCHIच्या माध्यमातून हे रुग्णालय तयार होत आहे. या रुग्णालयाच्या कामाचा आढावा एकनाथ शिंदे यांनी घेतला. या रुग्णालयात 500 खाटांना ऑक्सिजनची सुविधा देण्यात येणार असून अतिदक्षता विभागही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. शासनाने मजुरांना आपापल्या गावाला जाण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक मजूर मुंबईहून ठाण्याच्या दिशेने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय सत्यमेव जयते ट्रस्ट इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे. 3 हात नाक्यावर सत्यमेव जयते ट्रस्टचे अक्षय कोळी, धवल छेडा, गिरीश कुंडानी आणि त्यांचे सहकारी उभे राहून रात्रंदिवस मदत करण्याचं काम करत आहेत. अनेक मजूर उन्हातान्हातून पायपीट करत आपल्या गावी जात आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याचं काम काही मंडळी करत आहेत. सत्यमेव जयते ट्रस्टच्या वतीने आत्तापर्यंत 25,000हून अधिक लोकांना खाण्यापिण्याच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक जरी असलं तरीही रोज येणाऱ्या या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचं प्रमाणही कमी नसल्याचं दिसत आहे. काल संध्याकाळच्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसभरात 44 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे आता पालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 800च्या घरात गेला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याचं प्रमाणही चिंतादायक आहे. काल 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं. त्यामुळे आता एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 231 झाली आहे. काल एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या आता 34 झाली असून आता 531 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. आतापर्यंत 7,095 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यातील 5,186 जणांनी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला असून आता 2,115 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. महापालिकेची क्वारंटाईनची एकूण क्षमता 2,242 खाटांची आहे. महापालिकेच्या वतीने खासगी त्याचबरोबर सरकारी लॅबमधून कोव्हिडची तपासणी करण्यात येते. महापालिकेने स्वतःची लॅबही सुरू केली असून इतर शहरांच्या तुलनेने कोव्हिड तपासणीचं प्रमाण अधिक आहे. प्रभागानुसार महापालिका क्षेत्रातील आत्तापर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण माजेवडा, मानपाडा 43, वर्तकनगर 48, लोकमान्य नगर, सावरकर नगर 186, नौपाडा कोपरी 73, उथळसर 62, वागळे इस्टेट 140, कळवा 70, मुंब्रा 129 तर दिवा प्रभाग समितीत 45 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर 7व्या 8व्या दिवशी लक्षणं नसल्यास विना कोरोना चाचणी डिस्चार्ज देऊन 7 दिवस होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. परंतु रुग्ण झोपडपट्टी चाळीत अथवा लहान खोलीत राहत असेल तर तो रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यामुळे घरातील इतर लोकांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना चाचणी केल्याशिवाय आणि विलगीकरणाची व्यवस्था असल्याशिवाय पुन्हा कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत रुग्णाला घरी पाठवू नये असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच मृत्यूदर कसा कमी करता येईल तसंच 50 वर्षांवरील रुग्णांसाठी अभ्यास समिती नेमण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर रुग्ण बरे व्हावेत यासाठी मनुष्यबळ आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवणं तसेच प्रत्यक्ष काम करत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आणि संबंधित कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल असं या बैठकीत ठरवण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करणारे कर्मचारी लांबून येत असतील तर त्यांची राहण्याची व्यवस्था यापुढेही करण्यात येईल. यावेळी पालकमंत्र्यांनी अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी कोणत्याही बाबींची कमतरता पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतरच रुग्णालयातून घरी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. ठाण्यात रात्रीच्या वेळी मद्य विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. आणि नालेसफाईची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.